नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कोरोनाच्या या संकट काळात संजीवनी महाविद्यालय व महाविद्यालयातील सर्व विषयाचे प्राध्यापक ऑनलाईन पद्धतीनं अध्यापन करत आहेत। या ऑनलाईन तासिकेच्या दरम्यान आज आपण BA तृतीय वर्ष मराठी ऐच्छिक अभ्यासपत्रिका 12वी भाषा विज्ञान व व्याकरण या अभ्यासपत्रिकेमधील प्रमाण भाषा व बोली या प्रकरणाचा अभ्यास आपण करत आहोत। या अगोदर आपण प्रमाण भाषा म्हणजे काय, प्रमाण भाषेचे स्वरूप, प्रमाण भाषेच्या व्याख्या आपण पाहिलेल्या आहेत। ऐतिहासिक परंपरा आणि रूढी यांना अनुसरून सामान्यतः कोणत्याही प्रदेशातील वा राज्यातील मुख्य नगरामधील सुशिक्षितांच्या बोलण्याला प्रमाण भाषा असे म्हटले जाते। महाराष्ट्रामध्ये मराठी ही प्रमाण भाषा आहे। लंडनच्या परिसरातील सुशिक्षितांच्या भाषेला इंग्लिश तर पॅरिसच्या परिसरातील सुशिक्षितांच्या भाषेला फ्रेंच संबोधले जाते। भिन्नत्वाऐवजी सर्वसामान्यत्वावर मदार ठेवूनच ही प्रथा पडलेली आहे। ऐतिहासिक परंपरा आणि रूढी यांना अनुसरून कोणत्याही प्रदेशातील वा राज्यातील मुख्य नगरामधील सुशिक्षितांच्या बोलण्याला प्रमाण भाषा असं म्हणावं। एखाद्या मध्यवर्ती नगराला सर्वसाधारण केंद्रवृत्ती महत्त्व कसे प्राप्त होते? लिओनार्ड ब्लूमफिल्डने सांगितलेलं आहे की एखाद्या केंद्रात राजकीय वा व्यापारविषयक व्यवहारासाठी आजूबाजूच्या खेड्यापाड्यातील माणूस येत असतो। अशावेळी आपली खेड्यापाड्यातील घरगुती बोलण्याची पद्धत टाळण्याचाच तो आपल्याकडून शक्यतो प्रयत्न करतो। त्याचे एक व्यावहारिक कारण म्हणजे त्यामुळे आकलन क्षमता अधिक साधते आणि दुसरे कारण म्हणजे थट्टा होण्याची भीती। हा माणूस जेव्हा आपल्या कामानंतर पूर्वीच्या खेडवळ परिसरात परत जातो तेव्हा प्रतिष्ठेच्या भावनेने तो बऱ्याच वेळा केंद्रवृत्ती भाषे प्रयोगच करीत असतो। म्हणजेच शेजारी पाजारीसुद्धा त्याचे भलेबुरे अनुकरण करू पाहतात, कारण त्या भाषा प्रयोगाला प्रतिष्ठा आहे हे त्यांना कळालेलं असतं। राजकीय, सामाजिक, व्यापारी संस्था केंद्रवृत्ती नगरातच असल्यामुळे त्या मध्यवर्ती नगरातील सुशिक्षितांच्या बोलीचे संक्रमण होत राहते, अशी ब्लूमफिल्ड यांची धारणा आहे। म्हणजे प्रमाण भाषेला मिळालेल्या व मान्यतेचा अर्थ असा नसतो की प्रमाण भाषा अगदी एकविध असते। स्थूल मानाने मात्र तिच्यात एकविधता राखणे अगत्याचे असते। एकरूपता टिकून राहण्याचं एक महत्त्वाचं कारण म्हणजे शिष्टानुकरण वृत्ती। कारण प्रमाण बोलीची एकरूपता ही अर्थे परते करूनच स्वीकारावयास हवी। एकूणच प्रमाण भाषेचं कार्यक्षेत्र काय आहे ते आपण आता पाहणार आहोत। प्रमाण भाषेचं कार्यक्षेत्र लेखन व व्यवहारामध्ये आहे, शिक्षणाच्या माध्यमामध्ये आहे, शासन व्यवहाराच्या माध्यमामध्ये आहे, कायदा व न्याय यंत्रणेमध्ये आहे, धार्मिक व सांस्कृतिक व्यवहारामध्ये प्रमाण भाषेचं कार्यक्षेत्र आहे। एक, लेखन व्यवहारामध्ये प्रमाण भाषेचं कार्यक्षेत्र कसं आहे? मनुष्याला जेव्हा लिपीचा शोध लागला तेव्हापासून मानव समाजाचा विकास अत्यंत झपाट्याने होत आहे। जे बोलले जाते तेच लिहिले जाते आणि तेच उद्यासाठी जतन केले जाते। हे केवळ लिपीमुळे शक्य झाले, श्रवणाने नाही। लेखन वाचनाच्या नियमाने मागच्या पिढीतील ज्ञान पुढच्या पिढीला देणे शक्य झाले, हे फक्त भाषेच्या लेखन व्यवहारामुळे शक्य झालेले आहे। भाषेचे लिखित रूप वर्तमान काळासाठी नसून भविष्यासाठी उपयुक्त असते। त्यामुळे लेखन व्यवहारात नियमबद्धता, सार्वत्रिकता या गोष्टी महत्त्वाच्या ठरतात। या सर्व गोष्टीमुळे लेखनाला स्थैर्य प्राप्त झाले आहे। कारण समाजामधील विचाराची आदानप्रदान असेल, व्यवहाराचं कार्य असेल किंवा हे सगळं
लेखनाच्या बाबतीमध्ये आज बदल करणे व्यवहारी ठरत नाही. बोलण्याच्या भाषेपेक्षा लिहिण्याची भाषा कृत्रिम असते, पण ती लिखित असल्यामुळे एक विशिष्ट प्रमाण भाषेचं क्षेत्र वाढत जातं. प्रत्येकजण ती लिखित भाषा वाचत असतं, तशा पद्धतीनं त्याचं अनुकरण करत असतं आणि प्रमाण भाषेचं हे दृश्यरूप त्या दृष्टीनं पाहायला मिळतं. शिक्षणाच्या माध्यमामध्ये ही प्रमाण भाषा असते. बोलीभाषेपेक्षा प्रमाण भाषा शिक्षणाचे माध्यम म्हणून स्वीकारली जाते. एखादी भाषिक समाज विस्तृत प्रदेशात राहत असेल तर स्थानप्रभुत्वे बोलण्याची भाषा वेगळी असते. हा वेगळेपणा शब्दसंग्रह, उच्चारण पद्धती व व्याकरण अशा सर्वच बाबतीत दिसून येतो. त्यावेळेस अशा बोलीला शिक्षणाचे माध्यम म्हणून मान्यता दिली जात नाही. त्या भाषिक समाजाच्या विभागाशी प्रमाण भाषा ही स्वीकारली जाते. मग पाठ्यपुस्तकं असतील, शैक्षणिक साहित्य असतील, एखाद्या प्रदेशाच्या बोलीत तयार केले तर ते इतरांना समजण्यात अडचण निर्माण होते. सर्वांना समजेल अशी भाषा म्हणजे प्रमाण भाषा असते. म्हणूनच प्रमाण भाषेमध्ये पाठ्यपुस्तकं, शैक्षणिक साहित्य तयार केली जातात आणि शिक्षणाचा संपूर्ण व्यवहार प्रमाण भाषेमध्ये चालत असतो. म्हणून प्रमाण भाषा शिक्षणाचे माध्यम ठरू शकते. शासन व्यवहारामध्ये ही प्रमाण भाषाच बोलली जाते. महाराष्ट्रामध्ये मराठी ही प्रमाण भाषा आहे, देशामध्ये हिंदी ही प्रमाण भाषा आहे. शिक्षणाच्या माध्यमाच्या संदर्भामध्ये बोली व प्रमाण भाषा याचे जे स्वरूप असते ते शासन व्यवहारासंबंधी लागू पडते. न्यायनिवाडा करणे, पत्रव्यवहार, निवेदन प्रस्तुत करणे, नोंदी घेणे किंवा शासनाचे विविध प्रकारचे पत्र असतील किंवा निर्णय असतील, नोंद घेणं असेल, या सर्व प्रकारच्या भाषेला शासन व्यवहारामध्ये कार्य करावे लागते. पण शासन व्यवहारात भाषा वापरताना औपचारिकपणा हा विषय जपावा लागतो. शासन ही अखंड चालणारी प्रक्रिया आहे. राज्यकर्ते बदलत असतात, पण शासन व्यवहार हा चालूच असतो. कोणत्या ना कोणत्या पक्षाच्या शासन व्यवहाराच्या दृष्टिकोनातून, राज्यकर्त्याच्या दृष्टिकोनातून अशा प्रकारे व्यवहाराचं स्वातंत्र्य जपण्यासाठी निश्चित भाषा आणि त्या भाषिक रूप योजावे लागते, म्हणजेच प्रमाण भाषा स्वीकारावी लागते. कायदा व न्याय यंत्रणा. चौथा आहे, कायदा व न्याय यंत्रणेमध्ये प्रमाण भाषा असते. शासन व्यवहार म्हटल्यानंतर कायदा आणि न्याय यंत्रणा या बाबी येतातच. कारण कायद्याच्या दृष्टिकोनातून नियम नोकरी करण्याच्या बाबतीत असतील, कुठल्याही सामाजिक संस्थेच्या बाबतीत असतील, ना शासन व्यवहाराच्या दृष्टिकोनातून असतील. जे काही कायदे असतील त्या नियमाला धरूनच जीवन जगावं लागतं. सामाजिक संस्थेचं असेल, शासन व्यवहाराच्या कार्यक्षेत्रात असेल. न्याय यंत्रणा हे न्याय देण्याचं काम, भांडणतंटे झाले असतील ना अजून कुठल्या पद्धतीचा खटला असेल, म्हणजे विधिमंडळामध्ये वेगवेगळे प्रस्ताव मांडले जातात, त्याचे शासकीय निर्णयात रूपांतर केले जाते, त्यावर तज्ज्ञ लोकांचे मत मागवले जाते, मग या घटनेस अनुसरून कायदा केला जातो. ही प्रक्रिया होण्यासाठी जी भाषा वापरली जाते त्याला प्रमाण भाषा असे म्हणतात. कारण कायदेशीरपणा हा मुख्य निकष प्रमाण भाषेचा असतो. यात औपचारिकपणा असून चालत नाही. कारण न्याय यंत्रणा म्हणजे न्यायालयातून चालणारे कामकाज, नोंदी, निवारे हे सर्व प्रमाण भाषेद्वारेच केले जाते. न्यायालयीन सुनावणी, जबाब यात कमी अधिक प्रमाणात बोलीला स्थान राहते. जेव्हा सुनावणीची वेळ येते तेव्हा प्रमाण भाषेचा उपयोग करावा लागतो. न्यायालयीन यंत्रणेत बोलीचा वापर केला तर कायदा व न्याय यंत्रणा, न्यायव्यवस्था यांच्यात गोंधळ उडाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून प्रमाण भाषा ही कायदा व न्याय यंत्रणा यांचे माध्यम बनलेलं आहे. पाचवा आहे, धार्मिक आणि सांस्कृतिक व्यवहारामध्ये सुद्धा प्रमाण भाषेचाच वापर केला जातो. धर्म, संस्कृती या व्यापक संकल्पना आहेत. समाजाच्या नित्य चालीरीती, आचारविचार, सण उत्सव, विधी परंपरा, जीवनपद्धती, नीतिमूल्ये, ईश्वरविषयक संकल्पना या सर्वांचा संबंध धर्म व संस्कृतीशी येतो. अनेक वर्षाच्या सातत्यपूर्ण आचरणामुळे काही रूढी निर्माण होतात. सांस्कृतिक धार्मिक गोष्टीचे आचरण करताना प्रमाण भाषेचा उपयोग करणे अटळ असते. भारतात दीर्घकाळापासून धर्म व संस्कृती जोपासण्यासाठी संस्कृत भाषेचा उपयोग केला जातो. जन्मापासून मृत्यूपर्यंत जे संस्कार केले जातात ते सुसंस्कृतपणा
उपयोग करूनच असे असले तरी संस्कृत बरोबर भारतातील इतर भाषेला धार्मिक सांस्कृतिक व्यवहारात महत्त्वाचे स्थान आहे. मराठी भाषा ही आज प्रमाण भाषा आहे. महाराष्ट्रामध्ये वर्तमान भाषेत संस्कृतचा वापर केला आहे. विशेषतः स्तोत्रे, आरत्या, भोपाळ्या, विविध देवतांच्या कथा, रामायण, महाभारत. एखाद्या भाषेत कितीही बोली असल्या तर विविध देवतांच्या आरत्या प्रमाण भाषेतूनच म्हटल्या जातात. महाराष्ट्रीयन माणसाची कुलदैवत म्हणजे पंढरपूरचा विठोबा, जेजुरीचा खंडोबा, कोल्हापूरची लक्ष्मी, तुळजापूरची भवानी हे आहेत. तीर्थक्षेत्र, नाशिक, आळंदी, तीर्थ महात्म्य व संत महात्म्य या संबंधीचे वाङ्मय प्रमाण भाषेमध्येच निर्माण झालेले आपणाला पाहायला मिळते. प्रमाण भाषा ही धार्मिक आणि सांस्कृतिक व्यवहाराचे माध्यम ठरते. अशाप्रमाणे प्रमाण भाषेचं कार्यक्षेत्र काय आहे ते आपण आत्ता पाहिलेलं आहे. यानंतर प्रमाण भाषेची काही वैशिष्ट्ये आहेत, ती वैशिष्ट्ये आपण पाहू आणि इथं आपण थांबू. प्रमाण भाषा ही एक भाषिक प्रदेशात सर्वत्र वापरली जाते. महाराष्ट्रामध्ये मराठी ही प्रमाण भाषा आहे, पण या मोठ्या प्रदेशामध्ये अनेक उपभाग, अनेक बोलीभाषा आपणाला पाहायला मिळतात. पण प्रमाण भाषा मात्र मराठी आहे. तिचं स्वरूप, तिचे वैशिष्ट्ये आपण समजून घेणं गरजेचं आहे. एक, प्रमाण भाषा ही विशिष्ट प्रदेशात सार्वजनिक व्यवहारात सर्वत्र वापरली जाते, त्यामुळे तिचे आकलन सर्व क्षेत्र बोलीपेक्षा व्यापक असते. दुसरं आहे, प्रमाण भाषा ही कोणत्या तरी विशिष्ट प्रदेशातच बोललेली असते. फक्त तिला सामान्यता, राजमान्यता व लोकमान्यता मिळालेली असते. बोलीपेक्षा तिला महत्त्व प्राप्त झालेले असते. काळाच्या ओघामध्ये वेगवेगळ्या राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक घडामोडीमुळे विशिष्ट प्रदेशाला महत्त्व प्राप्त होते, त्यामुळे प्रमाण भाषेचे स्वरूप बदलते. प्रमाण भाषा ही सार्वत्रिक असते, नंबर एक. दुसरी आहे, प्रमाण भाषा विशिष्ट प्रदेशातच बोलली जाते. तिला राजमान्यता आणि लोकमान्यता मिळालेली असते. बोलीपेक्षा तिचं महत्त्व जास्त असतं. काळाच्या ओघामध्ये राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक घडामुळे विशिष्ट प्रदेशाला महत्त्व प्राप्त होते आणि त्या प्रदेशामध्ये एकूणच प्रमाण भाषा बोलली जाते. प्रमाण भाषेला स्वतःची लिपी असते, तिला व्याकरण असते. लिपिबद्धपणा, व्याकरणबद्धता हा तिचा गुणधर्म असतो आणि नियमावली असते. प्रमाण भाषा ही काहीशी कृत्रिम जरी वाटत असली, तिच्यात एक प्रकारचा रेखीवपणा असतो. म्हणून प्रमाण भाषा ही तिचं एक वैशिष्ट्य. चौथा आहे, समाजाच्या व्यापक व्यवहाराचे विनिमय साधन म्हणून प्रमाण भाषेला काम करावे लागते. शिक्षणाचे, साहित्याचे माध्यम म्हणून प्रमाण भाषेचा वापर केला जातो. एकूणच शिक्षण, साहित्याच्या अभिव्यक्तीचं माध्यम म्हणून प्रमाण भाषा तिचं सामर्थ्य आपणाला पाहायला मिळतं. पुढचं वैशिष्ट्य आहे, प्रमाण भाषेची उच्चार प्रक्रिया, अर्थ प्रक्रिया बोलीपेक्षा वेगळी असते. त्यामुळे प्रमाण भाषा ही बोलीपेक्षा काहीशी वेगळी असते. पुढचं आहे, प्रमाण भाषेत साहित्य निर्मिती होत असते. वृत्तपत्रे असतील, शिक्षण, शासकीय कामकाज अशा सार्वजनिक क्षेत्रात तिचा वापर होत असल्याने तिचा एक भाषिक क्षेत्रात सर्वत्र वापर होतो, त्यामुळे त्याला प्रतिष्ठा प्राप्त होते. पुढचं आहे, प्रमाण भाषा लिपिबद्ध व व्याकरणबद्ध असते, त्यामुळे तिचे स्वरूप स्थिर असते. तिच्यात परिवर्तनाची क्षमता कमी असते. परिवर्तन होतच नाही असं नाही, परिवर्तनाची क्षमता कमी असते, ती कृत्रिम असते. पुढचं आहे, आठवं वैशिष्ट्य, समाजामध्ये घडून येणारे सर्व सांस्कृतिक बदल सामावून घेणे इतका तिच्यामध्ये लवचिकपणा असतो. समाजाच्या व्यापक व्यवहाराचे विनिमय साधन म्हणून प्रमाण भाषेला काम करावे लागते. शिक्षणाचे, साहित्याचे माध्यम म्हणून तिचा वापर होत असल्याने तिच्या अभिव्यक्तीचे सामर्थ्य वाढत असते. अशा प्रकारे प्रमाण भाषा म्हणजे काय, तिचं स्वरूप, तिच्या व्याख्या, तिची वैशिष्ट्ये आणि आपण पाहिलेली आहे. एकूणच तिचं कार्यक्षेत्र पाहिलेलं आहे. उद्या बोली म्हणजे काय, बोलीच्या व्याख्या, बोलीचं स्वरूप, बोलीची वैशिष्ट्ये, बोलीच्या निर्मितीचे कारणे, बोलीचा विकास आणि विनाश, या सगळ्या गोष्टी आणि बोलीचे प्रकार, या गोष्टी उद्याच्यापासून आपण पाहणार आहोत. इथं आपण थांबू. धन्यवाद.